गणपती बाप्पा हा बुद्धिदायक देव आहे. काही नाही, या गोष्टीची आता पुन्हा पुन्हा आठवण करून देण्याची गरज भासू लागली. ज्या प्रकारे गणेशोत्सव साजरे होऊ लागले ती चिंताजनक बाब आहे असं वाटतंय. म्हणजे तुमचा बँक बॅलन्स किती आहे, तुम्ही राजकारणात आहात का, तुम्ही फिल्म इंडस्ट्रीत आहात का, तुम्ही सेलिब्रिटीज आहात का, तुमचं स्टेटस काय आहे, या सगळ्या निकषावर ठरतं की बाप्पा तुम्हाला दर्शन देणार की नाही. म्हणजे कधी कधी मला वाटतं तो गणपती बाप्पासुद्धा हताश झाला असेल. सामान्य भक्ताच्या दर्शनासाठी तो सुद्धा आतुरतेने वाट पाहत असेल. पण कुठे आहे सामान्य भक्त आणि तो कसा पोचणार बाप्पापर्यंत. सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत. गणपती मंडळात होणाऱ्या स्पर्धांचं रूप बदललं, विसर्जन मिरवणुकांचं रूप बदललं, भक्तांचं रूप सुद्धा बदललं, कार्यकर्त्यांचं रूप बदललं. याचसाठी आपण गणेशोत्सव सुरू केला का असा प्रश्न त्या टिळकांना सुद्धा पडेल असं वातावरण निर्माण झालंय. कधी कधी बाप्पाला सुद्धा एक प्रश्न पडत असेल की मी बुद्धिदायक असताना, माझी एवढी उपासना करत असताना या लोकांना बुद्धी कमी का पडते, किंवा ही लोक असणाऱ्या बुद्धीचा वापर योग्य ठिकाणी का करत नाहीयेत. खरंच बाप्पानी सुद्धा हताश व्हावं अशी परिस्थिती आहे ही.